आजपासून अष्टविनायक गणपतीची यात्रा सुरू होत आहे. हा पहिला टप्पा आहे. आजच का? कारण काही कामानिमित्त आणि एका व्यक्तीबरोबर अडकून गेलो होतो. काही दिवसापूर्वी ते कामही सुटलं आणि ती व्यक्तीही. आता मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही, पण कदाचित यात्रेत तुम्हाला सर्व काही सांगेन. आणि पहिला टप्पा आपण सोकर सिद्धेश्वर कुरोली ते मोरगाव मयुरेश्वर गणपती मंदिर पायी अष्टविनायक गणपती यात्रा. तर आता मी बोरकोडीतून पुढे आलेलो आहे. खटावमध्ये पोचत आहे. खटाव सोडलेला आहे आपण. आता खटावमधून पुढे आता पुसेगाव निघालेलं आहे. आपलं पहिलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे खटावचं. खटावपर्यंत पोचण्याचं. आता खटावपर्यंत पोचलेलो आहे. आता आपण जात आहे पुसेगावला. आपलं दुसरं टार्गेट आहे पुसेगाव. तिथं लवकर पोचलो तर आपण नेरला पण जाऊ शकतो. फक्त आता दुसरं टार्गेट पूर्ण करण्याचं आपले लक्ष आहे. पहिल्यांदा पुसेगावमध्ये पोचायचं. पुसेगावमध्ये लवकर पोचलं नेरमध्ये आपण जाऊ शकतो. तर चला इथून पुसेगाव 2 किलोमीटर आहे. तर आपण पोचणार आहे पुसेगावात. आपलं दुसरं टार्गेट पूर्ण होत आहे. तर आपण नेरला जाण्याची कोशिश करणार. नेरला पोचतोय का बघूया. गावगिरी मराठ्यांचे संजीवनी समाधी आहे तिथे. पुसेगाव इथे आपण पोचलेलो आहे. नेरला जायचं होतं पण मी नेरला गेलेलो नाही, कारण की उशीर होईल आणि तिथं किती आपल्याला जागा मिळेल, राहण्याची सोय काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून पुसेगावमध्ये शिवगिरी महाराजांच्या भक्तनिवासमध्येच थांबलेलो आहे. आज भक्तनिवासमध्ये थांबून उद्या सकाळी लवकर आपण निघायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथं संपत आहे.